तर काय म्हणता बुट्टे हो, स्वागत करतो तुमचं पाठरीमध्ये. तुम्हाला सांगितलं होतं अगर तुम्हाला बुट्टीपुरीची शिवजयंती पाहायची आहे तर पाठरी पहा. तर ठीक आहे, आलो मग बुट्टीपुरी. तर इकडं पक्का माहोल चालू होता ना भाऊ. बुट्टीपुरचे बुट्टे नाचण्यात तर सुस्ती काही करतच नाही आणि वाजवण्यावाली बी काही सुस्ती करे नाही. आणि पोट्टे तर असा झेंडा घेऊ नाचे काय सांगू तुम्हाला. तेवढ्यातच मग आलो शिवाजी महाराज पाशी. ते बी मस्त सजून होते. मग येली पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. मग तेवढ्यातच इथं पाहिलं तर ज्यूस वाटप चालू होतं. तुमच्या भावानं बी एक गिलास घेतला आणि गप्पन पिऊन टाकलं. तेवढ्यातच आपल्याला फॉलोअर दिसले. भाऊने ब्लॉग मध्ये गे म्हणे हे बी ज्यूस निपटवत होते. येली ब्लॉगच्यात घेतलं आणि पाहिले तर पोट्टे ऐकत नव्हते. डीजे मध्ये असे नाचत होते. तर मग एका महाप्रसादामध्ये आलो आणि पोट्टे आम्ही गेलो ना, भातच संपला. मग भात शिजायचा टाइम पाहिला, भात शिजला आणि मग गपकन तुमच्या भावानं ताट घेतला आणि मग लागले फटाके फुटाले. म्हटलं रॅली आली. मग फटाके वगैरे पाहिलं तर रॅली आली. तर हे अळ्या झेंडा फडकत होते. तेवढ्यातच मग नागपूरच्या पुऱ्या धुमाल आल्या त्या जबरदस्त मध्ये. तेवढ्यातच मला मूर्ती लहान आणि कीर्ती महानवाला काही एक्झाम्पल दिसले. एक्झाम्पल पाहून डायरेक्ट मग पोट्टे ऐकत नाही, नुसतं धुमाल मध्ये नाही म्हणतोवर नाचत होते. आणि हे भाऊबीन होते ऐकत मस्त वरत चळू बँड वाजवत होते. तेवढ्यातच मला हनुमान दादा दिसला. त्याला दुरून नमस्कार केलं. मग ह्या मावळ्याला बी घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये. तेवढ्यातच पाहिलं ते एक अडीची दुखली होती म्हणून ते खालतं बसली होती. पाहिलं तर हनुमान दादा जेट सिक्युरिटी होती. मग राम लक्ष्मणला ब्लॉग मध्ये घेतलं. आणि भाऊ बुट्टीपुरीच्या तर पुरी ऐकीच नाही म्हणून गपागप नाचे. तेवढ्यातच पाहिलं तर शिवाजी महाराज मस्त गाडीवर होते सजून धजून. आणि भाऊ या भाऊले काय झालं तर माहित नाही, पुरे जोश मध्ये नाचत होते. तेवढ्यातच मग तुमच्या भाऊ इकडे तिकडे पुरी पाहत होते. रॅली वगैरे पाहिली मग तुमच्या भावानं. मग मस्त बढियापैकी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.